चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक 30 रोजी. महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीची बैठक येत्या दिनांक 30 जून रोजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावले उचलली आहेत. महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी 18 सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान 29 जून रोजी मुख्यमंत्री निवास स्थानासमोर आयोजित करण्यात आलेला धरणे आंदोलनाचा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. मध्यवर्ती समितीच्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली. आगामी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सीमा प्रश्नावर पुढील रणनीती आणि महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. या संदर्भात मध्यवर्ती समितीसह इतर संघटनांनी महाराष्ट्र सरकारला निवेदने सदर केली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनाही सदर बैठकीबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आता ही बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती समितीच्या वतीने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली. ऑपरेशन अमिस्तादद्वारे भारताची व्हेनेझुएलासाठी धाव. उत्तर व्हेनेझुएलामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर भारताने मानवतावादी मदतीसाठी पुढाकार घेत ऑपरेशन अमिस्ताद सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराचे विशेष वैद्यकीय पथक, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि मोठ्या प्रमाणात मदत साहित्य भूकंपग्रस्त भागात पाठविण्यात आले आहे. या उपक्रमातून संकटाच्या काळात मित्रदेशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भारताची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे. भारतीय लष्कराच्या 60 प्यारा फील्ड हॉस्पिटलमधील 41 सदस्यीय विशेष वैद्यकीय पथक भारतीय हवाई दलाच्या 2 C-17 ग्लोबमास्टर विमानांद्वारे व्हेनेझुएलाकडे रवाना झाले आहे. या पथकात 9 अनुभवी लष्करी डॉक्टरांसह परिचारक आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे. ते भूकंपग्रस्त भागात आपत्कालीन आरोग्यसेवा, गंभीर जखमींवर उपचार, ट्रॉमा व्यवस्थापन, शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार या मोहिमेसाठी 6 टनाहून अधिक वैद्यकीय साहित्य आणि मानवतावादी मदत सामग्री पाठविण्यात आली आहे. याशिवाय भारताच्या आरोग्य मैत्री उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले अत्याधुनिक भीष्म क्यूब देखील या मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहेत. शुभम शेळके यांच्यावर पुन्हा FIR. जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्याचे निमित्त शोधून पोलिसांकडून समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावर पुन्हा एकदा FIR दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात टिळकवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा मंदिरमध्ये 16 जून रोजी झालेल्या भाषणावेळी शेळके यांनी सभेत ज्या कन्नड भाषिकांनी त्यांच्या आस्थापनावर मराठी भाषेत फलक लावलेले नाहीत, त्यांच्याशी व्यापार करू नका, असे आवाहन केले होते. हा बदला आपण स्वतःपासून करूया असे भाषणावेळी म्हटले होते. हाच धागा पकडत सिद्धाप्पा होसमनी नामक कन्नडिग तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार टिळकवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी तपास करीत आहेत. बेळगावात मोहरम सलोख्याने साजरा. शहरात जातीय सलोख्याचे प्रतीक असलेला मोहरम सण हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी अत्यंत श्रद्धेने साजरा केला. शहरातील ऐतिहासिक पंजा मिलन कार्यक्रमात हजारो भाविकांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. मोहरम हा इस्लामिक दिनदर्शिकेचा पहिला महिना असून पैगंबर मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांनी करबलाच्या मैदानात न्याय आणि धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा हा स्मृती दिन आहे. उत्तर कर्नाटकात हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन पंजे बसवतात आणि नवस फेडून हा सण साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे बेळगावच्या कॅम्प, रुक्मिणी नगर, गांधी नगर, अनगोळ, कणबर्गी, शहापूरसह विविध भागांतून सजवलेले पंजे दरबार गल्ली येथील जुम्मा मशिदीजवळ एकत्र आले. टोपी गल्लीतील मुख्य पंजाचे आगमन झाल्यानंतर सर्व पंजांचे मिलन झाले आणि त्यानंतर ते आपापल्या ठिकाणी परतले.
या सोहळ्यात मार्केट आणि खंजर गल्लीतील ताबूतही सहभागी झाले होते. संध्याकाळी फोर्ट रोडवरून निघालेली मुख्य मिरवणूक किल्ला तलावापाशी पोहोचून संपन्न झाली. मनपा आयुक्तांनी केली राकसकोप जलाशयाची पाहणी. शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका, पाणीपुरवठा मंडळ व L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी राकसकोप जलाशयाची संयुक्त पाहणी केली. जलाशयाच्या पाणीपातळीत सातत्याने घट होत चालल्याने पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन यावेळी ठरविण्यात आले. पावसाने दडी मारल्याने आणि दिवसेंदिवस पाणीपातळीत घट होत चालल्याने पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. सध्या मृत साठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. पावसाने वेळेत हजेरी लावली नाही तर जूनमध्येच पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त M. कार्तिक, अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर, L&T कंपनीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी जलाशयाची पाहणी केली. शहराचा पाणीपुरवठा राकसकोप व हिडकल जलाशयावर अवलंबून आहे. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने दोन्ही जलाशयातील पाणीसाठा कमी झाला आहे. गुरुवारी राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2446 फुटावर आली आहे. मृत साठ्यातील पाणीसाठा 2 फुटाने घटला आहे. मोटारींच्या सहाय्याने रोज 20 ते 25 MLD पाणी उपसा सुरू आहे. अजून 2 मोटारी पाणी खेचण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास या मोटारीही राकसकोप जलाशयात सोडण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी जलवाहिन्याही टाकून ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. अबकारी आयुक्तांच्या निवासस्थानी 13 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. बेळगाव अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त Y. मंजुनाथ यांच्या निवासस्थानी ईडीने केलेल्या छापेमारीत तब्बल 13.3 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे राज्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार छाप्यात 5.5 कोटी रुपये रोख रक्कम, 7.8 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 3.3 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले. याशिवाय आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे, कॅश बुक आणि मालमत्तेच्या नोंदीही अधिकाऱ्यांच्या हाती लागल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची सखोल छाननी सुरू असून त्यातून आणखी आर्थिक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक करण्यात आला असून संबंधित व्यवहारांची माहिती गोळा केली जात आहे. ईडीच्या या धडक कारवाईमुळे बेळगावसह राज्यभरात चर्चेला उधाण आले असून पुढील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.